त्याचे रूट्स बघा किती जास्त जाड दिसत आहेत. हे बघा हे सगळं, हे पण जुनं बांधकाम आहे का मम्मी? वरचं कलर केलाय फक्त, कलर पण नव्हतं करायला पाहिजे. देवीची आज पालखी निघणार आहे, त्यासाठीच सजवलंय देवीला इथे किती. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज व्हिडिओ नाही काढला, सकाळपासून गावालाच होतो, समोर यात्रा. सो पाहुणे वगैरे येत होते आणि आता आम्ही एका मंदिरात आलो आहे. ओटी भरायची राहिली होती तर आलो इथे आम्ही त्या मंदिरामध्ये. आता जाते, ओटी भरते आणि दर्शन घेते. हां, कोणतं मंदिर मम्मी? शेतातलं आहे का? कार्या मंदिर. कारियाई मंदिरच्या मंदिरात आलो आहे आम्ही, कारियाई देवीच्या. आता जाते. हे आहे मंदिर. ह्याचं काम नाही ना झालं मम्मी अजून पूर्ण? ह्याचं काम चालू होतं तेव्हा मी आणि मम्मी बोलत होते. देवी आहे, शेतातली देवी. माहितीच नाही का? वटभर क्या होतं? अगदी ह्याचं सगळं पैसे पण आता सगळं घेतलं का तांदळाचं? हळकून लागते सुपारी. हां, सुपारी. हॅलो गाईज, सो आमचा काहीच प्लॅन नव्हता आजचा दर्शन वगैरे घ्यायचं. मम्मी बोलल्या की आपण जाऊ, ओटी भरून येऊ, कारण खूप आधीपासून आम्ही गेलोच नव्हतो आणि आज पौर्णिमा पण आहे. सो आलो आहे आम्ही दर्शनाला आता. आणि आता आम्ही कुठे चाललो आहे आता मम्मी? आपण भवानी मंदिरमध्ये चाललो आहे. गावातच आहेत सगळे मंदिर जवळजवळ. सो ते सगळं करणार आहे आणि ओटी भरणार आहे आज. सो गाईज आलो आहे आम्ही भवानी आईच्या मंदिरात. मागच्या वेळेस आम्ही इथून पालक तोडून नेलेला आणि गावरान कोंबडी घेतली होती, कोंबडा घेतलेला इथून यांच्याकडून. आणि आता मंदिरात आलेलो आहे. सो चला जाऊ, आता दर्शन घेऊ आपण. आता आलो आम्ही तुळजाभवानी आईच्या मंदिरात आणि आता ओटी भरायला चाललो आहे आतमध्ये. अंदर नवदुर्गा ये साईड का दिखा काय नवदुर्गा आहेत ना सगळ्या. नाम लिखा नव्हतं, नाम लिखा. तांदळाचं करणार आधी दाखव. नमस्कार करा, नमस्कार करा.
काय का मंदिर सो गाईज आम्ही आलो आहे आता पिंपळेश्वर मंदिरात आणि हे आहे पिंपळाचं झाड. व्हिडिओमध्ये छोटं वाटतंय बट खूप मोठं आहे आणि आता तर इथे नाही आहे काय. मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा खूप जास्त माकड वगैरे बसलेले इथे. तिथे मुलं क्रिकेट वगैरे खेळत आहेत आणि हे दीप जे लावतो आपण ते इथे. आणि हे मंदिर आहे, खूप जुनं मंदिर आहे बघा, श्री पिंपळेश्वर मंदिर. असं जाऊ आता आपण आतमध्ये दर्शन घ्यायला. त्याचे रूट्स बघा किती जास्त जाड दिसत आहेत, खूपच मोठं झाड आहे. हे आहेत छोटेसे बजरंगबली. इथे इथे काय आहे? छोटे छोटे इथे हे काय आहे मम्मी? आणि हे पिंड आहे. नागपंचमीला इथे गर्दी असते ना. हे आहेत गणपती बाप्पा, छोटे छोटे आहेत खूपच. आणि हे जुनंच असेल ना मम्मी, हे नाही ना तोडलेलं. हे पण जुनं आहे सगळं, झाड पण जुनं आहे आणि हे सगळं काळ्या विटांचं सगळं जुनंच आहे. दगड आहेत दगड. आता चाललोय आम्ही मेन मंदिरात आतमध्ये. इथून एंट्री आहे. चला मम्मी. हे बघा हे सगळं, हे पण जुनं बांधकाम आहे का मम्मी? वरचं कलर केलाय फक्त, कलर पण नव्हतं करायला पाहिजे. हे सगळं जुनं बांधकाम आहे बघा, असं वाटणार पण नाही कलर केलंय. आणि ही नंदी पण सगळे समोर बघतात, ही नंदी एका बाजूला किती बघतात. कोरीव काम आहे ना. असं का मम्मी? एका बाजूला खाली पण बघ, खाली पण एक विष्णू भगवान आहेत. खाली विष्णू भगवान आहेत आणि वरती नंदी आहेत. जेव्हा पकड बाबू. आणि हे काय? हवनकुंड आहे. आणि बघा किती जुनं बांधकाम आहे हे सगळं. तर खरी साखर ठेव. जर पिलू पण पैसे द्या. हां ठेवा, त्याच्या बाप्पाला ठेवा. बोला का? हां तिकडच्या बाप्पावर ठेवा. इकडे आली बाप्पा. इथे पिंड आहे. हां चला आता चल चल. काय मम्मी हे मागं काय आहे म्हणजे? तिथं ठेव. जरा नारळ पण ठेवा. हे ग्रामदेवत आहे गावचं. चल 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 तेच ठेवलं. इथे पण येत असतील ना नागपंचमीला. ग्रामदेवत आहे ना. हे बघा हे सगळं जुनं आहे. हे सगळे देव. तुळशीवर्धन पण तेव्हाच आहे. ते तुळशी वृंदावन पण खूप जुनं आहे हे. आणि हे पण जुनंच बांधकाम आहे सगळं दगडांचं. एवढं कसलं बांधलंय बघ इथं. हे पण दगडाचं आहे. मंदिरमध्ये येते ना. हे पण बघा किती कोरीव काम केलंय. कोरीव.
क्या बोल रहे क्या? तिथून वरती जायला जागा आहे. कुठून इथून का? तिथून हा तिथे ना काय आहे वरती? वरती असं मोकळंच आहे ना. मोकळंच आहे वरती. बाकी कवठाचं झाड बघ. हे काय आहे? बेलाचं. हे काय आहे मम्मी? हे बघा गाईज, हे आहे बेलाचं झाड. तेच आहे ना फळ? ते पडलेत फळं. आणि किती फळं लागली आहेत बघा, दाखवते. बघा फळं केवढी आहेत. हे बघा, इथे नागपंचमी खूप जोरात असते. इथेच येतात सगळे पूजा वगैरे करायला. तिथं ठेवलं सगळं जुनच आहे ठेवायचं बांधकाम. होतं ना देवाला. चल ते पण दाखव. ठीक आहे. ह्याच्यात पहिल्यांदा प्रसाद बनवत होता. ही जी भांड आहे ना, हां मग इथून वर चढून गेले ना, तिथं बसायचं आम्ही सगळे. इकडून जायचं चल. लोकी काय लय ह्याच्यात प्रसाद बनत होता. याच्यात आधी प्रसाद बनायचा गाईस. विचार करू शकता का तुम्ही किती प्रसाद बनवत असेल ह्याच्यात? हे एवढं मोठं भांड आहे, कढाई त्यात कढई आहे. मामा पण येते चल. हे बघा गाईस, खूप पिंड आहे तिथे. आणि हे पण जुनंच आहे. इथून हे सगळं वरचं जुनं आहे, फक्त फरशा नवीन आहेत. ही पण पिंड आहे इथे. ही वेगळी पिंड आहे ना थोडी? ही पण जुनच आहे बघ. जुनीच आहे ही पण पिंड. वरती बघ ना. आणि वरती पण हे पण जुनं आहे सगळं. जुने दगडी बघा गाईस. आणि हे नंदी आपले किती कोरीव काम आहे. नंदी क्या दगडात आहे ना बघ. बापरे. क्या था ये? दिखा. विंचू. हे बघा गाईस, त्यांच्या पायात गेला आता. गेला. विंचू काटा म्हणतात. क्या है, काटा अटक गया है क्या अंदर? नहीं विंचू काटा म्हणतात. लग तो रहा है एक कुंड टूट गया है बहुत. देखिए गाइस, खतरों खिलाड़ी में. शिट, इनके पैर में गया अभी. चलो. हे बघा, हे पण सगळं जुनं काम आहे. चला. हो वरचं सगळं. आप पकड़ो मुझे. बाबा. हमारे इधर फोटो नहीं आए थे ना हम इधर शादी के बाद. बस. गाईस, थोडंसं या साईडला आलं हे मंदिर आता इकडून. आता हे बहुतेक परत रिनोव्हेशन करतील ह्याचं. बघा गाईज, आजच्या आपल्या JCBच्या काळात आणि ट्रकच्या काळात, त्या काळात ही दगडं कशी आणली असतील हे मंदिर बनवायला. दगडात बघा, काय सुद्धा नाही. एक एक दगड बघा किती मजबूत आणि केवढा मोठा मोठा दगड आहे. आज आपण एक वीट उचलताना विचार करतो उचलू का सगळं नको. दगड कसे होते ना आधीची दगड. ये पेड़ दिख रहा है, पेड़ी वाला.
मम्मी यहाँ पे झूला झूलने आती थी। बड़ा था पर इधर ऐसे बहुत ऐसा अच्छा था उधर पत्थर काही कट्टा था. मम्मी इथे झोका खेळायला यायच्या आधी. हा आता सगळं पडलंय ना. हम्म. नागपंचमी. हे गाईज आता चाललोय आम्ही अंबाबाई मंदिरमध्ये. बघा काहीच अंबाबाईच्या मंदिरात हे आतमध्ये सगळं चांदीचं आहे. ते पण आणि हे जे साईडला दिसतं ते पण आणि हे पायऱ्यांचं हे पण. सो गाईज देवीची आज पालखी निघणार आहे, त्यासाठीच सजवलंय देवीला. इथे किती मस्त एकदम कुंकू वगैरे लावलंय आणि असं सजवलंय पूर्ण पालखी त्यांची. इकडं गाव आहे आपलं. आणि हे आमचं गाव गावात घर आहे म्हणजे त्या नारळाच्या झाडाचं तिकडचं झाड आहे ना ते नारळाचं झाड आहे ना ते तिथे आपलं घर आहे, गावात. गावातलं घर. सो गाईज हे आहे आमचं जुनं घर गावातलं, जे मी बोलत असते ते हे आहे. इथून दरवाजा आहे आणि आतमध्ये घर आहे, 2च रूम आहेत. इथे आधी पप्पा आणि मम्मी राहायचे, त्यांचं लग्न झालेलं तेव्हा. आता कोणच राहत नाही. आता सगळ्यांनी नवीन नवीन घर बांधले आणि तिथे गेले सगळे. आणि इथे आम्ही आलो वर्षाताईंच्या घरी आता.